नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही तासापासून आपण रियल नंबर या प्रकरणाचा अभ्यास करतोय. नाउ इन दिस पिरियड वी आर गोइंग टू स्टडी अबाउट हाउ टू रिप्रेझेंट irrational numbers on number lines. We know which are the irrational number, that is root 2, root 3. All such type of the numbers are called irrational numbers. In last year आपण पाठीमागच्या वर्षी रूट 2, रूट 3 हे नंबर लाईनवरती कशा प्रकारे दाखवायचं हे पाहिलेलं आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनवरती या ठिकाणी लेंथ OA is 1 unit. Here is the OA and OA is the 1 unit. Point B which is left to the point O, हा जो पॉईंट B आहे हा पॉईंट B Oच्या लेफ्ट साईडला आहे ॲट डिस्टन्स 1 युनिट आणि हा लेफ्ट साईडला 1 युनिट एवढ्या अंतरावरती आहे. Then coordinate of point B is -1. Coordinate of B is -1 because this is the left side of the origin. Coordinate of the point P, coordinate of a point P is root 2 and it is its opposite side, that is minus root 2. त्याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी पहा इथं पॉईंट P आहे आणि Pचा जो काही कोऑर्डिनेट आहे तो रूट 2 आहे आणि या ठिकाणी अपोजिट साईडला जर बघितलं तर पॉईंट C आहे. पॉईंट C इज असोसिएटेड विथ मायनस रूट 2 which is shown by point C. The coordinate of the point C is minus root 2. Similarly, opposite side of root 3, opposite side of root 3, here is the root 3 and opposite side of root 3 is minus root 3, which is the coordinate of point D. आणि हा जो काही रूट 3 आहे तो D चा कोऑर्डिनेट आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा उरतोय की हे जे रूट 2 आहे हा रूट 2 काढला कसा, तर आपण इयत्ता 8वी मध्ये याचा अभ्यास केलेला आहे आणि पुढेही याच्यावर आधारित आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत की रूट 2 कसं काढायचं, रूट 3 कसं काढायचं, रूट 5 कसं काढायचं, या नंबर लाईनवरती ते कशा पद्धतीनं दाखवायचं याच्यावरती आपण व्हिडिओ करणार आहोत. मागच्या वर्षी याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. इरॅशनल नंबर अँड रियल नंबर. रूट 2 इज इरॅशनल नंबर. इट कॅन बी प्रूव्ड यूजिंग द इनडायरेक्ट प्रूफ. आपल्याला या ठिकाणी पहा रूट 2 जो आहे तो इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला माहीत आहे आणि यावर्षी आपण हा रूट 2 इरॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करणार आहोत बाय यूजिंग द इनडायरेक्ट प्रूफ. या ठिकाणी इनडायरेक्ट प्रूफचा उपयोग करणार आहोत. इनडायरेक्ट प्रूफ याचा अर्थ आपल्याला माहीत आहे. जे मला दाखवायचं आहे म्हणजे रूट 2 हे इरॅशनल नंबर आहे मला दाखवायचं आहे, तो रूट 2 इरॅशनल नंबर नाही म्हणजेच रूट 2 काय आहे, रॅशनल नंबर आहे असं मला मानावं लागेल आणि त्यानंतर काही विसंगती निर्माण होईल आणि ती विसंगती जी काही निर्माण झालेली आहे ते आपल्या मानण्यामुळे निर्माण झालेली आहे म्हणून आपण जे मानलेलं आहे ते चुकीचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. देन लेट अस अज्यूम दॅट रूट 2 इज रॅशनल नंबर. म्हणजे या ठिकाणी रूट 2 हा जर इरॅशनल नसेल तर आपण काय मानणार आहोत, रूट 2 इज द रॅशनल नंबर. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. सो रूट 2 कॅन बी एक्सप्रेस्ड इन P/Q फॉर्म. देअरफॉर म्हणजे आपण जर समजा हा रॅशनल नंबर असेल तर मी तो रॅशनल नंबर P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. P/Q इज द रिड्युस्ड फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. Hence P and Q have no common factor other than 1. म्हणजे P आणि Q अशा प्रकारचे नंबर आहेत की याच्यामध्ये एक शिवाय दुसरा कुठलाही कॉमन फॅक्टर नाही. Therefore root 2 is equal to P/Q. Then taking squaring both side. या ठिकाणी दोन्ही बाजूचा जर समजा स्क्वेअर केला then we get here 2 is equal to P square upon Q square. Therefore 2
क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर. इथं जर बघितलं तर हे जे काही क्यू स्क्वेअर आहे त्या क्यू स्क्वेअरला जर मी या साईडला आणलं, इथं आहे भागाकार, इकडे आल्यावर होईल गुणाकार. देअरफॉर 2q स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी या क्यू स्क्वेअरचा 2 हा काय झाला, एक फॅक्टर झाला. देअरफॉर क्यू स्क्वेअर इज अ इव्हन नंबर. जर समजा 2 हा फॅक्टर असेल एखाद्या नंबरचा, then that number is the even number. Therefore, p is also even, that is 2 is factor of p. जर समजा ह्या ठिकाणी p हा इवन नंबर असेल तर असं आपल्याला म्हणता येईल 2 is factor of p, म्हणजे 2 हा p चा फॅक्टर आहे. अँड दॅट इज द इक्वेशन नंबर 1. आता हा p जो आहे तो मी 2च्या फॅक्टरमध्ये रिप्रेझेंट करणार आहे. तर कसा रिप्रेझेंट करता येईल मला, तर त्यासाठी मला आणखीन एक अननोन नंबर घ्यावा लागेल. अँड धिस अननोन नंबर इज टी. देअरफॉर पी इज इक्वल टू 2t. अँड व्हॉट इज द टी? टी इज द इंटिजर. देअरफॉर पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केलेला आहे. पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. पी स्क्वेअर आहे, हा पी स्क्वेअर हा कशाने रिप्लेस करायचा आहे? इज रिप्लेस्ड बाय 2q स्क्वेअर. हा पी स्क्वेअर आहे तो मी 2q स्क्वेअरनं रिप्लेस करणार आहे. म्हणजे ह्या पी स्क्वेअरच्या ऐवजी मी काय लिहिणार आहे? 2q स्क्वेअर. तर पहा, देअरफॉर वी गेट हिअर 2q स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. 2 आहे तो आपण या बाजूला आणला आणि ह्या 2नं काय केलं, इथं 4ला डिवाइड केलं. देअरफॉर q स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. देअरफॉर q इज इवन. q स्क्वेअर इज इवन बिकॉज 2 इज द फॅक्टर ऑफ q स्क्वेअर. देअरफॉर q स्क्वेअर इज इवन. इफ q स्क्वेअर इज इवन, देअरफॉर q इज इवन. देअरफॉर 2 इज फॅक्टर ऑफ q. जर समजा q हा इवन असेल तर 2 हा त्याचा फॅक्टर असला पाहिजे. अँड दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता पहा, इक्वेशन नंबर 1 जो आहे ते इक्वेशन नंबर 1ला आपण काय म्हटलेलं आहे? आपलं स्टेटमेंट नंबर 1 काय आहे? 2 इज द फॅक्टर ऑफ p अँड 2 इज द फॅक्टर ऑफ q. अँड दॅट इज द कॉन्ट्राडिक्शन. फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2, 2 is a common factor. From 1 and 2, we can say that here 2 is a common factor of p and q both. This is contradictory because p and q, we assumed that p and q have no common factor except 1. आपण असे assume केलेलं आहे की p upon q where p and q have no common factor except 1 हे आपण assume केलेलं आहे. and that assumption is wrong. Therefore, our assumption that root 2 is a rational number is wrong. Therefore, root 2 is irrational number. तर या ठिकाणी हे रूट 2 इरॅशनल नंबर कशा पद्धतीनं आपल्याला प्रूव्ह करता येतं आहे? इनडायरेक्ट प्रूफच्या सहाय्यानं, ते आत्ता आपण बघितलेलं आहे. तर हा प्रूफ अतिशय सोपा आहे. पहा, पहिल्यांदा काय करायचं पहा, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी लेट रूट 2 इज रॅशनल नंबर. हे रॅशनल नंबर मानायचं. देअरफॉर रूट 2 रूट 2 is equal to p upon q. p upon q काय आहे? p upon q is the reduced form, that is p and q have no common factor except 1. म्हणजे एक शिवाय दुसरा p आणि q ला कॉमन फॅक्टर नाही. then squaring both side, we get here after squaring both side 2 is equal to p square upon q square. Therefore 2 into q square is equal to p square.
Therefore, q square is even. Therefore, p is even, and this is therefore 2 is factor of p, and this is equation number 1. Then let p is equal to 2t, कारण 2 हा त्याचा फॅक्टर आहे, where t is integer. Then squaring both side, p square is equal to 4t square. या ठिकाणी आपल्याला माहित आहे इथं जे काही पी स्क्वेअर आहे, पी स्क्वेअर जे आहे ते कशाने रिप्लेस करायचं आहे, पी स्क्वेअर जे आहे ते आपण 2q स्क्वेअरनी रिप्लेस करणार आहोत. देअरफॉर 2q स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. तर पहा या ठिकाणी 2 न काय केलं, डिवाइड केलं. देन वी गेट हियर q स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. देअरफॉर 2 हा q स्क्वेअरचा फॅक्टर आहे. देअरफॉर q स्क्वेअर इज इवन नंबर. Therefore, q is even. Therefore, 2 is factor of q, and this is equation number 2. From 1 and 2 of p and q, and this is the contradictory. आणि हे जे आहे, हे विधान जे आहे, that is 2 is the common factor of p and q is the contradictory, because we assume that p and q have no common factor. We assume that p and q have no common factor except 1, but there is 2 is the common factor. This contradiction is arised due to our assumption that is root 2 is the rational number. Therefore, our assumption is the wrong, that is root 2 is not a rational number, root 2 is the irrational number. तर या पद्धतीनं आपण रूट 3 दाखवू शकतो, रूट 5 इरेशनल नंबर दाखवू शकतो. रूट 2, रूट 3, रूट 5 कॅन बी शोन ऑन नंबर लाईन. आत्ताच आपण बघितलं की रूट 2, रूट 3, रूट 5 कॅन बी शोन ऑन नंबर लाईन. हे आपल्याला नंबर लाईनवरती दाखवता येतात. द नंबर विच रिप्रेझेंटेड बाय पॉईंट ऑन अ नंबर लाईन आर रियल नंबर. आपण रियल नंबरची दुसरी एक डेफिनेशन या ठिकाणी अभ्यासतोय, लक्षात घ्या. This is the definition of number line. It is important. काय डेफिनेशन परत एकदा मी सांगतोय पहा. The numbers which are represented by a point, number which are represented by a point on a number line are real number. The number which are represented by a point on a number line आर रियल नंबर. म्हणजे अशा प्रकारचे नंबर की जे नंबर आपण नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करू शकतो, त्या नंबरला आपण रियल नंबर असं म्हणणार आहोत. एव्हरी पॉईंट ऑन अ नंबर लाईन, एव्हरी पॉईंट ऑन अ नंबर लाईन इज असोसिएटेड विथ युनिक नंबर.
एव्हरी नंबर ऑन नंबर लाईन इज असोसिएटेड विथ अ युनिक नंबर इज अ रियल नंबर, आणि तो रियल नंबर असतो. अँड एव्हरी रियल नंबर इज असोसिएटेड विथ अ युनिक पॉईंट ऑन द नंबर लाईन. याचा अर्थ असा होतो की आपण जर समजा एखादी नंबर लाईन काढली तर या नंबर लाईनवरचा प्रत्येक पॉईंट जो आहे तो एका नंबरनी असोसिएट झालेला असतो. अँड दॅट नंबर इज द रियल नंबर. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण जर समजा नंबर लाईन काढली तर या नंबर लाईनवरचा प्रत्येक पॉईंट जो आहे तो प्रत्येक पॉईंट एका रियल नंबरशी असोसिएट झालेला असतो अँड दॅट इज द युनिक, आणि तो युनिक असतो. वी नो दॅट एव्हरी रॅशनल नंबर इज अ रियल नंबर. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षांसाठी हा भाग विचारला जाऊ शकतो. वी नो दॅट एव्हरी रॅशनल नंबर इज रियल नंबर. आपल्याला माहीत आहे प्रत्येक रॅशनल नंबर जो आहे, एव्हरी रॅशनल नंबर इज रियल नंबर. एव्हरी रॅशनल नंबर इज अ रियल नंबर. एव्हरी रॅशनल नंबर is real number, but root 2, root 3, root minus root 2, pi plus 3 plus root 2 etc. are not rational number. परंतु हे जे काही नंबर आहेत हे नंबर जे आपण बघितलेत these are not rational number. That means याचा अर्थ काय होतो पहा, एव्हरी रियल नंबर मे नॉट बी रॅशनल नंबर्स. परंतु प्रत्येक रियल नंबर जो आहे तो प्रत्येक रियल नंबर हा रॅशनल नंबर असेलच असं नाही.